नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विजन 24/7 मध्ये। आजचा सेशन जो आहे तो महाजेनको या एक्झामसाठी आपलं जे ॲनालिटिकल केमिस्ट्री मधलं इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री हा जो पार्ट आहे, तर या पार्टचा जो सिलेबस म्हणजे एक मुख्य टॉपिक जो आहे स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक्स। तर स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक्सवरती आज जो आहे आपण MCQs प्लस PYQs आजच्या सेशनमध्ये हे आपण इथे डिटेलमध्ये जे आहे विथ सोल्युशन बघणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्कीच बघा। तसेच महाजेनकोसाठी जे आहे की ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्ट या पोस्टसाठी जे बॅच जे आहे आमच्या चॅनलला लॉन्च झालेली आहे। जर कोणाला जॉईन करायचं असेल तर प्ले स्टोअरवरनं आमचं ॲप डाउनलोड करा आणि बॅचची संपूर्ण माहिती जी आहे मिळवा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज जे आहे आपण स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक्स या टॉपिकवरचे काही MCQs प्लस PYQs जे आहे डिटेलमध्ये डिस्कस करू। तर बघा फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, विच रिजन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम इज यूज्ड इन IR स्पेक्ट्रोस्कोपी। तर बघा क्वेश्चन काय विचारलेला आहे आधी नीट समजून घ्या आणि ऑप्शन्स जे दिलेले आहे ते आपण एक वेळेस नीट बघूया। तर बघा ऑप्शन ए दिलेला आहे एक्स-रे रिजन, बी दिला आहे अल्ट्राव्हायोलेट, सी दिला आहे विजिबल आणि डी दिलेला आहे इन्फ्रारेड। तर बघा आता इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी जे आहे कुठल्या रिजन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या कुठल्या रिजन मधलं लाईट जे आहे ते जे यूज करतं। तर बघा याचा आन्सर बघा क्वेश्चनमध्ये दिला, इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी जी आहे ते इन्फ्रारेड रिजन किंवा इन्फ्रारेड लाईट रिजन जो आहे तो यूज करणार आहे। बघा हे असते आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमची डायग्राम जी आहे इथे तुम्हाला दिसत असणार। यामध्ये बघा वेगवेगळ्या वेवलेंथच्या फ्रिक्वेन्सीच्या लाईट जे आहे ते इथे दिलेले आहेत। जसं बघा गॅमा रेज, एक्स रेज, UV रेज, IR रेज, मायक्रोवेव्स, रेडिओ वेव्स, हे जे आहेत हे पर्टिक्युलर प्रत्येक रिजन मधले जे आहे वेवलेंथ्स प्लस त्याचे रिजन्स जे आहे इथे दिलेले आहे। तर बघा इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी जे आहे IR रिजन जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधला, तर IR रिजनच्या वेवलेंथ वरती जी आहे इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी जी आहे ते डिपेंड आहे। म्हणूनच या क्वेश्चनचा आन्सर काय, ऑप्शन नंबर डी इन्फ्रारेड रिजन। ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी। बघा आता UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीचं बेसिक प्रिन्सिपल इथे विचारलेला आहे। तर बघा ऑप्शन ए दिला इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन बिटवीन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, बी व्हायब्रेशनल ट्रान्झिशन इन मॉलिक्युल्स, सी न्यूक्लियर स्पिन ट्रान्झिशन आणि डी आयोनायझेशन ऑफ ॲटम्स। तर बघा आता UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी हे मुख्यतः कशावरती डिपेंड आहे किंवा याचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे, तर इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन्स बिटवीन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स। तर कशावरती डिपेंड आहे, UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी बघा इथे दिलेला आहे UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी रिजन इलेक्ट्रोमॅग्नेटिक मधला कुठला 400 to 700 जो असतो वेवलेंथचे रिजन तो कुठला असतो आपला विजिबल, आणि 200 to 400 जो असतो तो असतो आपला UV रेंज। ओके, म्हणजे या रिजन मधले लाईट जे आहे ॲब्झॉर्ब करतात, तर की ही जी रिजन असते UV विजिबल रिजन, तर यालाच आपण या रिजन मधले लाईट जे आहे जेव्हा ॲब्झॉर्ब करतात तेव्हा आपण याला UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी असे म्हणतो। आणि याचं बेसिक प्रिन्सिपल कशावरती डिपेंड आहे हे, तर इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन बिटवीन म्हणजे चेंज इन इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन बिटवीन कशा मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, म्हणजेच ऑप्शन नंबर ए जे आहे हे या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे। बघा नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन डज IR स्पेक्ट्रोस्कोपी प्रायमरली प्रोव्हाइड अबाउट अ मॉलिक्यूल। म्हणजेच काय विचारलेलं आहे की IR स्पेक्ट्रोस्कोपी मेथडनी आपण एखाद्या मॉलिक्यूल जेव्हा ॲनालिसिस करतो तर आपल्याला मुख्यतः कुठली इन्फॉर्मेशन जी आहे त्यामधून मिळते। तर बघा ऑप्शन नंबर ए दिलेला आहे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, फंक्शनल ग्रुप्स माहिती पडतात एखाद्या मॉलिक्यूलचं, मॉलिक्युलर मास माहिती पडते की आयसोटोपिक डिस्ट्रीब्यूशन। तर बघा IR स्पेक्ट्रोस्कोपी जी आहे हे पर्टिक्युलर मॉलिक्यूलचं आपल्याला काय डिटरमाइन किंवा काय
स्टडी करू शकतो, तर मॉलिक्यूलचं फंक्शनल ग्रुप जे आहे ते आपण या स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने जे आहे ते स्टडी करू शकतो. म्हणूनच या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर बी, फंक्शनल ग्रुप. बघा इथे एक्सप्लेनेशन इथे दिलं आहे मी थोडं. बघा, इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी किंवा याला काय म्हणतात, व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी इज मेजरमेंट ऑफ इंटरॅक्शन ऑफ इन्फ्रारेड रेडिएशन with matter by absorption, emission or reflection. It is used to study and identify chemical substances or functional groups in solid, liquid or gaseous forms. Okay. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेलं आहे, इन मास स्पेक्ट्रोमेट्री द बेस पीक रिप्रेझेंट्स. तर बघा आता मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये जेव्हा आपण एखादं मॉलिक्यूलची स्टडी करतो तेव्हा आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन त्या मॉलिक्यूलबद्दल मिळते. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पीक्स ज्या आहेत त्या अशा बघायला मिळतात एखाद्या कंपाऊंडच्या किंवा एखाद्या मॉलिक्यूलच्या. तर त्यामध्ये काय विचारलेलं आपल्याला, जो बेस पीक आहे ते काय रिप्रेझेंट करते. तर बघा बेस पीक काय रिप्रेझेंट करते. ऑप्शन ए दिला आहे, द हायेस्ट मास इज टू चार्ज रेशो, द पीक विथ द हायेस्ट इंटेन्सिटी. सी ऑप्शन दिला आहे द मॉलिक्युलर आयन, आणि डी दिलेला आहे द स्मॉलेस्ट फ्रॅगमेंट. तर बेस पीक काय असते, ही मोस्ट इंटेन्स पीक असते. बेस पीक काय असते, मोस्ट इंटेन्स पीक जी असते ती असते आपली बेस पीक, ज्याची इंटेन्सिटी रिलेटिव्ह इंटेन्सिटी किती असते, 100% जी असते त्याची रिलेटिव्ह इंटेन्सिटी असते. त्याला काय म्हणतात, बेस पीक. ओके. तर ते काय इंडिकेट करते किंवा रिप्रेझेंट करते, द पीक विथ हायेस्ट इंटेन्सिटी, म्हणजे ऑप्शन नंबर बी. बघा अशा प्रकारचा ग्राफ जो आहे इंटरप्रेट करून आपल्याला आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती मिळते जेव्हा आपण एखाद्या मॉलिक्यूलची स्टडी मास स्पेक्ट्रोस्कोपीच्या बेसिसवरती करतो. मास स्पेक्ट्रोस्कोपीज म्हणजेच काय, एखाद्या मॉलिक्यूलचं मास इज टू चार्ज रेशोच्या बेसिसवरती स्टडी होते मास स्पेक्ट्रोस्कोपीने. तर त्यामध्ये बघा बेस पीक म्हणजेच हे बघा इथे दिलेला आहे बेस आयन पीक. हा जो आपला हेक्झेनचा जो हे दिलेला आहे इथे मास स्पेक्ट्रा इथे दिलेला आहे. तर बघा बेस पीकची रिलेटिव्ह हायेस्ट इंटेन्सिटी किती असते, 100% इंटेन्सिटीला जे पीक आपल्याला मिळते त्याला आपण बेस पीक म्हणतो. तसेच बघा मॉलिक्युलर आयन पीक अशा प्रकारे ऑब्टेन होतात मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये. ठीक आहे, तर ही डायग्राम लक्षात असू द्या. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फंडामेंटल प्रिन्सिपल बिहाइंड रमन स्पेक्ट्रोस्कोपी. तर आता बघ विचारलेलं आहे की रमन स्पेक्ट्रोस्कोपीचं बेसिक प्रिन्सिपल किंवा फंडामेंटल प्रिन्सिपल काय आहे. तर बघा ऑप्शन ए दिला, इमिशन ऑफ फोटॉन्स बाय एक्साइटेड इलेक्ट्रॉन्स, इन इलास्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन्स, ॲब्सॉर्प्शन ऑफ यूव्ही लाईट की इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन. तर आता बघा रमन स्पेक्ट्रोस्कोपीचं प्रिन्सिपल काय आहे, ऑप्शन नंबर बी म्हणजेच काय, इन इलास्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन जे आहे त्याच्या बेसिसवरती जे आहे रमन स्पेक्ट्रोस्कोपी जी आहे ती डिपेंड असते. बघा बेसिक प्रिन्सिपल काय, द बेसिक प्रिन्सिपल बिहाइंड रमन स्पेक्ट्रोस्कोपी इज दॅट मोनोक्रोमॅटिक रेडिएशन इज पास थ्रू sample such that radiation may get reflect, absorbed or scattered. The scattered photons have different frequencies from incident photon as the vibration and rotational property vary. These spectra in the change of wavelength which is studied in the IR spectra. यामध्ये काय होते, जेव्हा एखादा मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे इथे बघा दिलेला मोनोक्रोमॅटिक रेडिएशन जेव्हा एखाद्या सॅम्पल मधून पास होते तर काही प्रमाणात लाईट काय होतो, एक तर रिफ्लेक्ट बॅक होतो. जेव्हा एखादा लाईट फॉल होतो ऑब्जेक्ट वरती तेव्हा तो एक तर रिफ्लेक्ट बॅक होतो, एक तर ॲब्सॉर्ब होतो, एक तर स्कॅटर्ड होतो. तर 3 पार्ट मध्ये तो लाईट जो आहे तो ऍक्ट करू शकतो. तर स्कॅटर्ड लाईट आणि इन्सिडेंट लाईटचे डिफरन्स जो आहे, जेव्हा एखादा लाईट फॉल होतो आणि त्यानंतर जो तो लाईट जर स्कॅटर्ड झाला त्या इन्सिडेंट रे आणि स्कॅटर्ड रेचा जो डिफरन्स असते त्या डिफरन्सवरती जी आहे रमन स्पेक्ट्रोस्कोपी जी आहे ती वर्क करते. ओके,
तर याच क्वेश्चनचा आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी, इनइलॅस्टिक स्कॅटरिंग ऑफ फोटॉन्स. बघा नेक्स्ट क्वेश्चन. द रमन इफेक्ट इज मोस्ट क्लिअरली ऑब्झर्व्ड युजिंग विच लाईट सोर्स. तर बघा आता रमन इफेक्ट मध्ये मोस्ट कॉमनली कुठला लाईट सोर्स यूज होते विचारलेला आहे. तर बघा ऑप्शन ए दिलाय सनलाईट, बी इन्फ्रारेड लॅम्प, सी लेझर, फ्लोरोसंट बल्ब, डी. तर बघा ॲज अ करेक्ट आन्सर आहे लेझर जे आहे ही लाईट ॲज अ लाईट सोर्स म्हणून जे आहे इथे रमन इफेक्ट किंवा रमन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जे आहे ते यूज होते. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज की ॲडव्हान्टेज ऑफ रमन स्पेक्ट्रोस्कोपी ओव्हर IR स्पेक्ट्रोस्कोपी. तर बघा आता ॲडव्हान्टेज काय रमन स्पेक्ट्रोस्कोपीचं कशापेक्षा IR स्पेक्ट्रोस्कोपीच्या तुलनेमध्ये विचारलेलं आहे. तर बघा आता ए ऑप्शन दिला, इट ओनली वर्क्स इन गॅस फेज, इट रिक्वायर्स पोलर सॉल्व्हंट, इट कॅन ॲनालाइज ॲक्वेस सोल्युशन, इट गिव्स बेटर रिझॉल्युशन. तर बघा याचा करेक्ट आन्सर आहे इट रिक्वायर्स पोलर सॉल्व्हंट. तर बघा आता इथे डिफरन्स दिलेला आहे. बघा इथे जर तुम्हाला आपण दिसत वॉटर कॅन बी यूज ॲज सॉल्व्हंट आणि IR मध्ये बघा वॉटर कॅन नॉट बी यूज्ड ॲज अ सॉल्व्हंट ड्यू टू इंटेन्स ॲब्सॉर्प्शन. तर बघा यामध्ये जे करेक्ट आन्सर काय आहे, रमन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय असतं पोलर सॉल्व्हंट जे आहे ते यूज होते आणि ज्याच्यामुळे काय ते ॲक्वियस सोल्युशनचे जे ॲनालिसिस आहे ते करू शकते, ॲनालाइज करू शकतो. म्हणजे इथे काय बोथ बी अँड सी ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. ओके, म्हणजेच काय बोथ बी अँड सी ऑप्शन्स आर करेक्ट. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मेन प्रोसेस दॅट लीड्स टू फ्लोरोसन्स इमिशन. काय विचारलेलं आहे की फ्लोरोसन्स इमिशन मध्ये मेन प्रोसेस जी असते ज्याच्यामुळे हा इफेक्ट फॉर्म होतो हे कशामुळे फॉर्म होतो किंवा कशामुळे फ्लोरोसन्स इमिशन जे आहे आपल्याला बघायला मिळते. तर बघा ऑप्शन ए दिलाय व्हायब्रेशनल रिलॅक्सेशन, ऑप्शन बी दिलेला आहे इंटर सिस्टीम क्रॉसिंग, ऑप्शन सी दिलाय ट्रान्झिशन फ्रॉम एक्साइटेड सिंगलेट टू ग्राउंड सिंगलेट स्टेट, डी दिलाय ट्रान्झिशन फ्रॉम ट्रिपलेट टू ग्राउंड सिंगलेट स्टेट. तर बघा आता या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते आहे ट्रान्झिशन फ्रॉम एक्साइटेड सिंगलेट टू ग्राउंड सिंगलेट स्टेट. बघा आता इथे तुम्हाला डायग्राम मध्ये पण दिसत असणार. बघा काय होतं, सम मॉलिक्युल्स आर कॅपेबल ऑफ बीइंग एक्साइटेड व्हायर ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट एनर्जी टू अ हायर एनर्जी स्टेट. म्हणजेच काय लाईट एनर्जी जेव्हा ॲब्झॉर्ब करतात तेव्हा इलेक्ट्रॉन्स किंवा हे काय करतात मॉलिक्युल जे आहे ते त्यांच्या हायर एनर्जी स्टेटमध्ये जातात, म्हणजे एक्साइटेड स्टेटमध्ये जातात. मग काय होतं द एनर्जी ऑफ एक्साइटेड विच कॅनॉट बी सस्टेन फॉर लॉंग डिकेज ऑर डिक्रीजेस रिझल्टिंग इन इमिशन ऑफ लाईट. दिस प्रोसेस इज कॉल्ड फ्लोरोसन्स. म्हणजेच काय होते हे काही क्षणापुरती जे आहे इलेक्ट्रॉन्स एक्साइटेड होऊन जे आहे त्यांच्या हायर एनर्जी स्टेटमध्ये जातात, बट इथे हे काही वेळ प्लस जे आहे राहू शकतात आणि परत जे आहे लाईट इमिट होऊन हे जे आहे पुन्हा त्यांच्या ग्राउंड स्टेटमध्ये जे आहे ते परत येतात. तर इथून जेव्हा आपण हायर एनर्जी स्टेटमधून लगेच आपल्या ग्राउंड स्टेटमध्ये येताना जे आहे लाईट जी आहे ते इमिट होते आणि हे काय प्रोड्यूस करते तर हे जे आहे फ्लोरोसन्स इफेक्ट जे आहे ते प्रोड्यूस करते. ओके, बघा फ्लोरोसन्स ऑकर व्हेन इलेक्ट्रॉन गो बॅक फ्रॉम. मग हे कशामुळे ऑकर होते तर बघा जेव्हा इलेक्ट्रॉन जे आहे त्यांच्या सिंगलेट एक्साइटेड स्टेट मधून जे आहे ग्राउंड स्टेटमध्ये जेव्हा जातात तेव्हा जे आहे फ्लोरोसन्स इफेक्ट जे आहे ते ऑकर होते. म्हणूनच बघा इथे मेन प्रोसेस ऑफ फ्लोरोसन इमिशन कशामुळे होते तर ट्रान्झिशन फ्रॉम एक्साइटेड सिंगलेट टू दी ग्राउंड सिंगलेट स्टेट. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय आहे ऑप्शन नंबर सी. बघा नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज दी स्टोक शिफ्ट इन रमन स्पेक्ट्रोस्कोपी. तर बघा आता विचारलेलं आहे की रमन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये स्टोक शिफ्ट जे आहे आपण कशाला म्हणतो किंवा कशामुळे ते फॉर्म होतं. तर बघा ऑप्शन ए दिलाय डिफरन्स इन इंटेन्सिटी ऑफ स्कॅटर्ड लाईट, ऑप्शन बी शिफ्ट टू लोअर एनर्जी इन स्कॅटर्ड लाईट, शिफ्ट टू हायर एनर्जी शॉर्टर वेवलेंथ इन स्कॅटर्ड लाईट, एनर्जी गॅप बिटवीन सिंगलेट अँड ट्रिपलेट स्टेट. तर बघा कशामुळे फॉर्म होते तर शिफ्ट टू लोअर एनर्जी
म्हणजेच लॉंगर वेवलेंथ इन स्कॅटर्ड लाईट, याच्यामुळे जे आहे स्टोक शिफ्ट जे आहे ते रमन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जे आपल्याला बघायला मिळते. बघा इथे डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, रेली स्कॅटर, स्टोक्स रमन स्कॅटरिंग आणि अँटी स्टोक रमन स्कॅटरिंग. तर बघा कशामुळे फॉर्म होते तर बघा, द डिफरन्स बिटवीन द इन्सिडेंट फोटॉन अँड स्कॅटर्ड फोटॉन इज नोन ॲज रमन शिफ्ट, म्हणजेच काय रमन स्पेक्ट्रोस्कोपी. When the energy associated with scattered photon is less than the energy of an incident photon, the scattering is known as Stokes scattering. म्हणजेच काय की जेव्हा एनर्जी जी आहे स्कॅटर्ड फोटॉनची ही जी असते ही कमी असते कशापेक्षा, जे लाईट एनर्जी म्हणजे इन्सिडेंट एनर्जी पेक्षा जी आहे स्कॅटर्ड एनर्जी जी आहे ती कमी असते. म्हणजे इन्सिडेंट एनर्जी जी आहे स्कॅटर्ड एनर्जी पेक्षा जी आहे ती जास्त असते. जेव्हा तेव्हा कोणता इफेक्ट फॉर्म होते किंवा कोणता स्कॅटरिंग असते तर स्टोक स्कॅटरिंग. आणि जेव्हा इन्सिडेंट एनर्जी ही कमी असते कशापासून, स्कॅटर्ड फोटॉन्स पासून किंवा स्कॅटर्ड एनर्जी पासून, तर तेव्हा जी असते ती स्कॅटरिंग कोणती असते तर ती असते अँटी स्कॅटरिंग. म्हणूनच स्टोक्स विचारलेला आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये. स्टोक शिफ्ट कशामुळे, शिफ्ट टू लोअर एनर्जी इन स्कॅटर्ड लाईट. तेच जर तुम्हाला अँटी स्टोक विचारलं असतं तर ऑप्शन नंबर सी जे आहे इथे करेक्ट आलं असतं. म्हणजे कुठलं, शिफ्ट टू हायर एनर्जी शॉर्टर वेवलेंथ इन स्कॅटर्ड लाईट. ओके, तर हे दोन्ही पॉईंट जे आहे ते लक्षात असू द्या, स्टोक्स इफेक्ट किंवा स्टोक स्कॅटरिंग अँड अँटी स्टोक स्कॅटरिंग. तर बघा आज जे आहे आपण काही क्वेश्चन जे आहे आपल्या स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक्सवरची जे आहे ते बघितलेले आहे. यात जे आहे आपण MCQs प्लस काही PYQ क्वेश्चन जे आहे संपूर्ण जे आधी एक्झाम्समध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये विचारण्यात आलेले आहे ते यामध्ये आपण संपूर्ण जे आहे डिस्कस केले आहे. याच प्रकारे आपण पुन्हा जे आहे रेग्युलर बेसिसवरती महाजेनको एक्झामसाठी जे आपले MCQ प्लस PYQ सेशन जे आहेत आपले रेग्युलर बेसिसवरती जे आहे कंडक्ट होणार आहे. व्हिडिओज जे आहे यूट्यूबवरती फ्रीमध्ये जे आहे ते अपलोड होत राहणार आहे. तर सगळ्या अपडेटेड व्हिडिओजसाठी आणि आणखी जे आहे लेक्चर्स वगैरेसाठी जे पण माहिती असणार आहे चॅनलवरती रेग्युलर बेसिसवरती जे आहे अपलोड होत राहणार आहे. त्यासाठी आमच्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा. स्टे ट्यून. थँक्यू.